आपण सर्व श्रवण करणारी मंडळी शांत बसून हे श्रवण करतायत, हे पुण्य द्यावा. पुण्याचं फळ तुम्हाला सांगितलं ना, सुख आहे. आणि म्हणून अशी कथा आपण श्रवण केली पाहिजे. ही कथा प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. ही जी कथा नवग्रहाची कथा आपण श्रवण करायची आहे. आणि म्हणून संतांच्या सानिध्यात यायचंय. माऊली म्हणतात संतांच्या मुखातून, साधूंच्या मुखातून आपण श्रवण केलं पाहिजे. कारण साधू बोध झाला, साधूचाच बोध होतो. मग तुम्ही म्हणाल बाकीचे सांगतात त्यांचं काय, त्यांचं वर्णन नाही. पण जे साधू आहे, माऊली म्हणताय साधू बोध झाला, साधूंच्या मुखातून श्रवण करावं. आपल्या सर्वांचं भाग्य असं आहे की राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपाशीर्वादानं भगवान नीलकंठेश्वर प्रसन्न आहे आणि आपण कथा श्रवण करतायत. भगवान चंद्राचा महिमा, चंद्राची कथा ऐकायची. दुसरा ग्रह आहे चंद्र. भगवान शौनक ऋषी सुतजीला प्रश्न विचारतायत, आम्हाला चंद्राची कथा सांगा. आणि म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली की ब्रह्मदेवाचा, भगवान ब्रह्मदेव यांचा दुसरा पुत्र अत्री ऋषी. अत्री आणि अनुसया आपल्या सर्वांना माहिती आहे. ज्यांच्या पोटी भगवान दत्त आले, दुर्वास ऋषी आले आणि चंद्र भगवंताचा जन्म झाला. 3 अंश आहे. भगवान शिवाचा अंश म्हणजे दुर्वास ऋषी आले, भगवान विष्णूचा अंश म्हणजे दत्त भगवान आले, आणि भगवान ब्रह्मदेवाचा अंश म्हणजे चंद्र आले. आणि म्हणून आत्री आणि अनुसयाच्या पोटी भगवान चंद्राचा जन्म झालेला आहे. असं म्हणतात का समुद्रामधून 14 रत्न निघले. ती बी कथा आहे. त्यामधूनही लक्ष्मी माता आहे का नाही, भगवान चंद्राचा सुद्धा आणि जन्म झालेला, अवतार झाला. 14 रत्न बाहेर आले ना, त्यात चंद्र भगवान आहे, वर्णन केलेलं आहे. 14 रत्न आहे, त्यात चंद्र भगवान आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं अनेक कथा आहे, दिव्य कथा आहे भगवान चंद्राच्या. असा जन्म झाल्यानंतर 27 जे नक्षत्र आहे, ते 27 नक्षत्र चंद्र भगवंताच्या पत्नी आहे. 27 नक्षत्र नाही, कृतिका, अश्विनी, रोहिणी सगळे 27 पाहून घ्या तुम्ही. आता 27 सांगत बसलो तर पूर्ण प्रवचन होऊन जाईल, 8 वाजले. आणि म्हणून 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या पत्नी आहे. आणि म्हणून भगवान शंकराला काल वाजत काल सूर्यनारायण भगवंताचा 9 ग्रहापैकी हे जे मंत्र आहे, जपा कुसुम संकाशम काश्यपेय महादुतिम तमारी सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. आणि भगवान चंद्राचा दुसरा ग्रह चंद्र, त्यांचा श्लोक महर्षी व्यासांनी लिहिलाय. दधी शंख तुषाराभम. दधी म्हणजे दही, शंख तुषाराभम शिरोदार्णव
समुद्रातून ज्यांचा जन्म झालाय. शिरोदार्णव संभव नमामि शशिरम. शशी म्हणजे चंद्र. नमामि शशिरम सोमम शंभुर्मुकुटभूषणम. जे देवा, जे भगवान शंकराचे मुकुट झाले, म्हणजे भगवान शंकराच्या जटेवर नाही का चंद्र दिसतो. शंभुर मुकुटभूषणम. शंभो भगवान शंकराच्या कपाळावर चंद्र आहे. देवा भाऊ, शिव नवग्रह, इकडे लक्ष द्या सर्वांनी. भगवान शंकराचं जिथं मंदिर आहे आणि तिथं नवग्रह नाही आहे, पिंड नंदीचे फक्त. मग असं समजू नका तिथं नवग्रह नाही. आता आपल्या भाग्याने या ठिकाणी आपल्याला नवग्रहाची स्थापना होती आहे, आपल्या सर्वांना पूजा करायला मिळणार आहे. पण ज्या ज्या ठिकाणी ताई काय आहे पूजाला जात आहेत, भगवान शंकराचं मंदिर आहे आणि तिथं नवग्रह नाही, पण हे नवग्रह भगवान शंकराच्या शरीरामध्ये ध्यानात राहील ना. आणि म्हणून नवग्रहाची बाधा आपल्याला कमी करायची असेल, 7.5 कमी करायची असेल तर भगवान शंकराची पूजा सांगितली आहे. आणि म्हणून अशी जो पूजा करेल त्याची 7.5 जाते. फार भोळा आहे भगवान शंकर. आणि म्हणून भगवान शंकराची प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्व मराठी बांधवांना मराठीमधून भगवान शंकराची शिवस्तुती आहे, बरोबर आहे ना, सोपी आहे. म्हणून भगवान शंकराच्या शरीरामध्ये कुठं कुठं नवग्रह आहे ते आपल्याला आपण बघायचं आहे. भगवान सूर्य हृदयामध्ये आहे आणि भगवान चंद्र हा दुसरा ग्रह कपाळावर आहे. आता एक एक कथेमध्ये सांगायला लागणार. आणि म्हणून भगवान शंकराच्या शरीरावर जर नवग्रह आहे तर आपण त्या भगवान शंकराची पूजा केली पाहिजे, कारण तोच तारणार आहे आपल्याला. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी. कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी गळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. हो तुझवीन शंभो मज कोण तारी. भगवान शंकराचा महिमा. कैलास राणा शिवचंद्र मौळी. है का? भगवान शंकर आले का चंद्र आलाच. शिवचंद्र मौळी. कुठं चंद्र भगवंताला मान दिला. हा दुसरा ग्रह आहे पण भगवान शंकराच्या डोक्यावर आहे. किती महान असेल. माऊलीनं तुम्हाला सांगितलं ना 5000 ओव्या भगवान सूर्यनारायणावर आणि भगवान चंद्रावर 5000 ओव्या. ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही बघून घ्या देवा बाबा. सर्वात प्रसिद्ध ओवी चंद्र तेथे चंद्रिका आहे ना, पाठ होईल का. शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असनेच की. सोपी आहे. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असनेच की. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका म्हणजे चांदणे असणारच आहे. आपण जेव्हा आकाशात पाहतो चंद्र कुठे वर आहे की नाही. रात्री भगवान सूर्यनारायणच्या वंशामध्ये भगवान श्रीराम आले आणि भगवान चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण आले बरं का. आणि म्हणून एवढं प्रेम एवढी राश केली भगवान श्रीकृष्णाने. आईचं प्रेम दिलं. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवंताला असं वाटलं की सगळ्या
विश्वावर प्रेम करायचंय, सगळ्यावर प्रेम करायचंय, तर मग कोणतं रूप घेतलं पाहिजे? तर तो आई झालाय देवा. प्रत्येकाची आई म्हणजे चंद्र भगवान आहे. काल आपण बघितलं, वडील म्हणजे सूर्य राहील ना ध्यानात, आणि आई म्हणजे चंद्र. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला, आणि लहानचा मोठा केला. पाण्याहून जी निर्मळा, सर्वाहून जी प्रेमळ रे. सर्वाहून जी प्रेमळ रे, सर्वाहून जी प्रेमळ रे. चंद्र भगवान आईचं स्वरूप आहे, आणि म्हणून सगळ्यावर प्रेम करणारे चंद्र भगवान सगळ्यावर प्रेम करतात. आई सगळ्यावर प्रेम करते, आपल्या सर्व लेकरावर. आणि म्हणून ज्या आईनं आपल्याला जन्म दिला देवा हो, मायबापांनो तिला कधी विसरू नका आपल्या आयुष्यामध्ये. किती म्हातारी झाली तरी तिला थेरडी म्हणू नका, म्हातारी म्हणू नका. तिची सेवा करा. जसं काल सांगितलं, वडिलांची सेवा करा, आज आईची सेवा करा. मग बघा देवा हो, ज्यांनी ज्यांनी आई वडिलांची सेवा केली, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आहे. मा जिजोबा किती सेवा, मातृभक्त होते. भगवान गणेश मातृभक्त, जगात मान आहे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरिया. हे मान केव्हा प्राप्त झाला? केवळ आईच्या सेवा. मातृभक्त आईची सेवा वाया जात नाही देवा. आणि म्हणून आपल्या घरात आई असेल तर जरूर आपण सेवा केली पाहिजे देवा. आई फार महान आहे. फुलात फुल जायचे पण जगात प्रेम आईचे, असं म्हटलेलं आहे. आईला फार महत्व द्या देवा. नोट किया जाय भाई. प्रेम म्हणलं का माता, ग्रंथ म्हणला का गीता, आणि पतिव्रता म्हणलं का सीता. राहीन का ध्यानात? प्रेम म्हणलं का माता. आपला मुलगा कसा हो, तिचं लालन पालन आहे की नाही? कारण 9 महिने 9 दिवस पोटात धारणा करते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही चाले. काय हृदय असन त्या आईचं. आणि म्हणून असं आईचं हृदय पाण्याहून निर्मळ, पाण्याहून जी निर्मळ, सर्वाहून जी प्रेमळ रे. सर्वाहून जी प्रेमळ रे, सर्वाहून जी प्रेमळ रे. सर्वाहून जी प्रेमळ रे. घेऊ नको रे दुःख तिला, घेऊ नको रे दुःख तिला, तिच्यामुळे मोठा झाला रे. जिने जन्म दिला रे तुझला, माऊली 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 माऊली. आपल्या महाराष्ट्रामध्ये विश्व माऊली ज्ञानेश्वरी माऊली, ज्ञानराज माझी अनाथाची माय. सगळ्या मुलांना सनात करून टाकलं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊलीनं सांगितला, ज्ञान दिलं. आई काय करते देवा हो? आई प्रेम देते.
वडील काय करतात? धैर्य देतात. हं? आणि म्हणून क्षमाच जननी धैर्याचे पिता जनार्दन स्वामी नेहमी आपल्या प्रवचनात सांगायचे, आई ही क्षमा करते देवा. असं कोर्ट आहे आई. सगळे गुन्हे जिथे माफ होतात. असं जगामध्ये कोणतंही कोर्ट नाही की तिथं गुन्हे माफ होतात. शिक्षा होतेच, पण असं कोर्ट आहे आईचं हृदय. तिथं तुम्ही कितीही गुन्हा करा तिथं माफ होतो. आणि म्हणून आईला फार महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये आईला महत्त्व द्यावं. दररोज आम्ही तर म्हणत राहतो, एक धाम माता एक धाम पिता, एक धाम माता एक धाम पिता, चरणी चारी धाम, चरणी चारी धाम, माता पिता दैवत घरी रे, जाता कशाला हो, जाता कशाला हो, जाता कशाला, कशाला लांब जायचं? आपल्या घरामध्ये जर चारी धाम आहे, हां गेलं पाहिजे चारी धामाला. पण घरामध्ये ज्यांना शक्य नाही तर घरात आहे ना. आणि म्हणून आईची सेवा करा. आई म्हणजे चंद्र आहे. आणि म्हणून चंद्राचा भगवान चंद्राचा मंत्र आहे. देव आपल्या जनार्दन स्वामींनी आपल्या नित्यनियम विधीमध्ये आपण जे बीजमन म्हणतो ना, क्रम क्रम क्रिम त्याच्यामध्ये ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्राय नमः असं म्हणतो. भगवान चंद्राचा जप करायचा असेल तर हे बीज मंत्र आहे देवा हो. ज्यांना आईचं प्रेम मिळालं देवा हो, ते किती भाग्यवान असं. सख्या आईचं प्रेम इकडं लक्ष द्या देवा. महाभारतामध्ये कर्णाला नाही मिळालं बरं का. झाल्या झाल्या आईनं पेटीमध्ये आहे की नाही, लग्नाच्या आधी झाल्या म्हणून टाकून दिलं. हं काय चंद्र भगवान त्यांच्या पत्रिकेमध्ये बहुतेक अशुभ असेल, नीच असेल, चांगलं नसेल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आहे की नाही, देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, मथुरा या नगराला सांभाळ यशोदेने केला. जन्म कुठे झाला? मथुरेला. आणि देवकीच्या पोटी जन्माला आले. पण देवा हो झाल्या झाल्या लगेच मजनी गोकुळाला घेऊन गेले. हां मातृसुख मिळालं ना. पण नंतर यशोदा मातेचं केवढं प्रेम मिळालं. हां अनेक कथा आहे देवा हो, हे तुमच्या माहितीसाठी सांग देव. आपल्याला मातृसुख मिळालं पाहिजे म्हणून हा मंत्र ओम श्राम श्रीं श्रोम सह चंद्राय नमः. प्रत्येक ग्रहाची गायत्री असते. ओम अत्रिपुत्राय, अत्रि ऋषीचे पुत्र आहे भगवान चंद्र. आणि म्हणून अत्रिपुत्राय विद्महे. परत सागरामधून जन्म झाला म्हणून सागरो भवाय धीमहि तन्नो चंद्र प्रचोदयात्. चंद्राची रास आहे कर्क. काल आपण सूर्य भगवान पाहिलं ना. सूर्य भगवंताची रास आहे सिंह रास. सिंहरास कशी असते तुम्हाला सगळं सांगितलं. आज चंद्र भगवान चंद्राची रास आहे कर्क रास. आणि म्हणून कर्क राशीची मंडळी ही प्रेमळ असतात. आपल्या घरामध्ये आपल्यावर प्रेम करणारं कोणी जर असेल तर कर्क राशीचे असतात देवा. आणि कर्क राशीची जी व्यक्ती नसेल, स्त्री नसेल, पुरुष नसेल
तर आपल्याला प्रेम भेटत नाही. कारण चंद्र भगवान म्हणलं का प्रेम, म्हणून आपल्यावर प्रेम करणार. पहा ना किती आत्महत्या होते त्या प्रेमावर. चंद्र भगवान नाही, प्रसन्न नाही आहे. ज्यांना ज्यांना प्रेम मिळतं समजून घ्यायचं त्यांची भगवान चंद्राची, या नवग्रहापैकी चंद्राची फार आणि कृपा आहे. आणि म्हणून देवा हो, चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र म्हणजे मन, सोम म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे मन. काल सूर्यनारायण भगवान ही बुद्धीची देवता आहे. ज्यांना बुद्धी पाहिजे, सूर्य भगवान दिवस उगायच्या आत उठायचं, बुद्धी. ज्यांना सुख पाहिजे, ज्यांना बुद्धी पाहिजे, तेज पाहिजे, बल पाहिजे, धैर्य पाहिजे, सगळं पाहिजे, तर त्यांनी दिवस उगायच्या आत उठायचं थोडक्यात. आणि ज्यांना प्रेम पाहिजे, काही नाही, इकडे लक्ष देवा. किरकोळ कारकोळ गोष्टीकडे लक्ष देऊ नका, मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्या. काही होत नाही. तुम्ही जोपर्यंत कथेत बसेले तोपर्यंत काही होणार नाही. जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन. आणि म्हणून मन सगळ्या संतांनी, माऊलीनं पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले, पांडुरंग मन रंगले. माऊलीची भाषा आहे. पांडुरंग मन रंगले. ज्ञानदेव रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. या मनाला भजनाकडे लावा, या मनाला भगवंताकडे लावा, भक्तीकडे लावा. आणि मग पहा मन कसं प्रसन्न. मन म्हणजे चंद्र, एवढं ध्यानात ठेवा. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. माऊलीपासून तर तो खूप बरं आहे पर्यंत आपल्या सर्व संतांनी मनावर अभंग केले. बाबा हो, आपलं मन प्रसन्न ठेवा, सदैव प्रसन्न राहिना. जनार्दन स्वामी नेहमी सांगायचे, सदैव प्रसन्न राहिना और भोले का भजन करना. जनार्दन स्वामी वाच, जनार्दन स्वामी सांगतात. किती मस्त आहे. कायम आनंदीत राहा, नाहीतर पहा तुम्ही कसे चेहरे राहतात, फोटो काढण्यासारखे राहतात. देव कायम प्रसन्न राहा, कायम आनंदी राहा. मन करा रे प्रसन्न. तुमचं मन प्रसन्न नाही, तुम्ही किती देवपूजा करताय, 1 लोटा जल नाही 10 लोटे टाकले आणि तुमचं मन प्रसन्न नाही. काही मंडळी तिकडं पाणी टाकू राहिले देवाला. गेली का ना आली का कुठं, मी तुला वागणारच नाही, तुझ्याकडे पाहणार नाही, तुला फोन करणारच नाही, ठेवून दे फोन. विनोद सोडून द्या देवा. हे तुम्हाला मधून अजून थोडंसं घ्यायचं सांगितलं का, देवाकडे गेल्यानंतर मोबाईल बंद करून ठेवा ना. आमच्याकडे मग भिकाऱ्याकडे सुद्धा मोबाईल असतं देवा. देवाकडे गेल्यानंतर बंद ठेवा, याला बंद ठेवा. राहूच्या ग्रहाच्या वेळेस सांगणार मी, मोबाईल कुठं कुठं न्यायचा. आणि म्हणून मंदिरात गेल्यानंतर मन आपलं देवाकडे लागलं पाहिजे. संत पुन्हा पुन्हा विनंती करत द्या हो, आपलं मन प्रसन्न राहिलं पाहिजे. नाथ महाराज, देवा माझे मन लागो तुझे शरणी, देवा माझे मन लागो तुझे शरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी.
लागतं का? देवाजवळ गेल्यानंतर सुद्धा मन लागत नाही तर समजून घ्यायचं आपल्या मनाला ते आवडत नाही. एक जण जनार्दन स्वामींच्या कुट्यात आला, ध्यान करायला लागला. म्हणे बाबा माझं ध्यानच लागत नाही. म्हणलं तू ध्यानावर आहे का? आता कसं वाटतं पहा, म्हणजे तुझं मन इथं आहे का? तुझं जर इथं मन नाही आहे तर कसं लागेल? आई अक्का, कथेमध्ये आल्यावर इथं लागलं पाहिजे ना मन. आणि म्हणून सर्व इंद्रियाचे कान करून कथा ऐकली पाहिजे. कथेनं आपला उद्धार होतो. कथेनं आपण परम पावन होऊन जातं, भगवंतापर्यंत पोहोचतो आपण. इतकी आयशी लागी लगन, मीरा हो गई मगन, होतो गली गली हरी गुण गाणे लगी. संत मीराबाई झाल्या, काय मन लागलं देवाकडे. त्यांचा चंद्र भगवान किती प्रसन्न असेल. हरी म्हणतो गली गली हरी गुण गाणे लगे. संत मीराबाईचं चरित्र घ्या, संत सखूबाईचं चरित्र घ्या. ताई अक्का, आमच्या माता भगिनी जास्त आहे. एकदाच गेल्या पंढरपूरला संत जनाबाई नामदेवाचे दासी होऊन राहिल्या. काय भगवंताकडे मन लावलं. ताई अक्का आता जाते नाही, पण स्वतः विठेवर असलेला पांडुरंग विठ्ठल, पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात. हो, विठेवरून येऊन जनीच्या घरात दळतो म्हणजे किती प्रेम असलं पाहिजे. ताई अक्का, देवाला प्रेम पाहिजे, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देवाला प्रेम पाहिजे. भगवान चंद्र किती प्रिय, कैलासराना शिवचंद्र मौळी. आणि म्हणून डोक्यावर आहे प्रेम पाहिजे देवावर. जी जी संत मंडळी होऊन गेली देवाहो, पूर्ण त्याग करून टाकला, त्याच्यावर प्रेम नाही संसारावर. अवघी तुका म्हणे, अवघी देवावरी माया, वैष्णव मनोजया, अवघी देवावरी माया. जी जी संत मंडळी होऊन गेली त्यांचं प्रेम देवावर आहे. आणि म्हणून नामस्मरण घडलं पाहिजे. या कलियुगामध्ये कलियुग केवळ नाम आधारा. कुठे जा, कोणाची भक्ती करा. ताई अक्का, भाऊ दादा, कोणतंही देवाचं नाव घ्या, कुठे जा, आमचं म्हणणं नाही जा, पण तिथं तुमचं मन लागलं गेलं पाहिजे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा, वाहुगाची भ्रम नको देवा. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे राहीन ध्यानात. मन करा रे प्रसन्न. आणि मन म्हणजे चंद्र आहे आणि ते वेगानं धावतं देवा. हो, वेगानं धावणारं मन आहे. म्हणजे तुम्ही जरी इड बसलेलं असेल तर घरी जातं. जिडं आवड आहे ना आपली तिडं जातं. दिल्लीला जर भजे खायला असेल ना, जिथं भजे खायला, इथं भजी चांगली मिळतात, इथं जिलेबी चांगली मिळते, इथं चिवडा. लोक आम्हाला सांगतात म्हणून सांगतो तुम्हाला, विनोद सोडा द्यावा. म्हणजे याचा अर्थ ते इथं जरी बसले तरी तिथलं ध्यान काढतात का, ती आवड. म्हणून मनाला जे आवडतं हां ते करत राहतं. आवडीने मना जनार्दन गाई, आवडीने मना जनार्दन गाई, जनार्दन गाई रे मना, जनार्दन गाई, जनार्दन गाई रे मना मौनगिरी गाई, आवडीने मना जनार्दन गाई, आवडीने मना जनार्दन गाई. आणि
आणि म्हणून मनोजवम मारुत तुल्य वेगम. भगवान मारुतरायाचं वर्णन करताना मारुतराय मनोजवम मनासारखे आणि मारुतरायाचं चंचलता आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम मनासारखे. आणि म्हणून मनामुळे या मनात काय असतं इकडे लक्ष द्यावं. भगवान चंद्राची कथा आपण ऐकतोय. मनामध्ये इच्छा तयार होते, वासना तयार होते. इच्छा आणि वासना हे लवकर जात नाही द्यावं. असं वाटतं की एवढी इच्छा पूर्ण आहे की नाही. एक गाडी घेते नाही, दुसरी, एक बंगला घेतला, एक प्लॉट घेतला, अजून दुसरं प्लॉट घ्यायचं, एक कॅमेरा घेतला, अजून दुसरा कॅमेरा घ्यायचा. रोहन दादाकडे नका पाहू. प्रत्येकाचं सांगतो, प्रत्येकाचं हे चरित्र हे झालं की ते पाहिजे आहे की नाही. ही साड्या एवढ्या पडून एवढ्या त्याच्यावर खाली पडून कितीतरी उदाहरण आहे. तरी अजून पाहिजे की नाही आहे की नाही. इच्छा कमी करा, देवा हो, देवाचं प्रेम मिळेल. टाळ्या वाजा एकदा. हा म्हणजे तुम्हाला सांगावं लागतंय, कधी कधी आम्हाला सांगावं लागतं अशा गोष्टी. हे कशासाठी वाजायचं. आपलं पाप टाळ्या वाजवल्यानं जातं द्यावं. आणि म्हणून इच्छा कमी करा. राहीन का ध्यानात. या कथेहून एक ध्यानात ठेवा का आपली इच्छा कमी करा. मग पहा भगवंताकडे. हो तिथे गेल्यानंतर देव मला पाव, देव मला पाव आहे की नाही. शहरातला एक मुलगा गेला, आपले वडील म्हणजे आपले पप्पा देवाकडं पाव मागतायत, देव मला पाव, देव मला पाव. आणि मग हा बी म्हणाला देव मला बटर, देव मला बटर. माझे वडील जर पाव मागतायत तर मी बटर मागायला काय हरकत नाही. म्हणून देव मला बटर, देव मला बटर. देवा हो इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. त्या पिंडीमधून किंवा त्या देवामधून आवाज आला, कशाचं पाव आणि कशाचं बटर आणि कशाचं पाव, या असे चले जाव. इच्छा ठेवू नका. हे खाऊशी वाटतं, ते खाऊशी वाटतं, जरूर खा. आपल्या घरी खा ना, मन भरून घ्या ना. म्हणून या मनामध्ये इच्छा तयार होतात. आम्ही तर सांगत राहतो, एक तार आहे अशी, लक्षात घ्या उदाहरण मस्तपैकी. एक तार आहे, त्याला अजून दुसरी तार, तिसरी तार असं गुंडळून 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 एक तार होती ना. आता त्याचं काय झालं, बंडल झालं मोठं, उचला ना एवढं बंडल. मग त्याला काय म्हणतो आपण, बंडलबाज. असं बंडलबाज होऊन जातं. मग त्या किती झालं ते मोठं बंडल झालं. घाल नोटा त्या रबरमध्ये ते तुटून जातं ना. मग इच्छा कमी करा. भगवान चंद्राची कथा आपण ऐकतो. इच्छा कमी करा आणि वासना कमी करा. तुकोबराय म्हणतात, हानिक काय अनेक काही इच्छा खूप गोडे नाही चाड. चाड म्हणजे इच्छा, चाड, आशा आहे की नाही. इच्छा, वासना आणि आशा या तीन गोष्टी मनाने तयार होतात द्यावं. आणि म्हणून बरीचशी मंडळी याच्यातच गुरफडलेली आहे. अजूक पाकिट पाहिजे होत. आता कुठं सांगू तुम्हाला इथे. इच्छा आणि तुकोबरायचं साहित्य वाचा जरा. हानिक काही इच्छा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. आता हे सांगत बसलं तर दिवस हो गेल. चांगलं मन जर ठेवलं नाही, इकडे लक्ष द्या, कोणता रोग होतो. चांगलं जर मन जर ठेवलं नाही तर कफाचा रोग होतो. कफ होतो माणसाला, कफाचे रोग होता. श्वासाचा रोग, श्वास नाही का, श्वास घ्यायला त्रास होतो. माणसं माता यांना ना आता मला ना पायऱ्या चढता येत नाही, हे होत नाही, ते होत नाही. श्वासाचा रोग, कफ, श्वास जाम का
मनात चांगलं नाही, जळ उरती. म्हणजे गावाचं नाव जळगाव आहे हो, पण माणसाचं जळगाव नाव ठेवलं, जळगाव चिखली. ऐक हा देवा भाऊ, असं जळू नका. लिवलेलं राहतं गाडीवर. हा जलनेवाले खूप राहतं, मला एवढं सांगायचं नाही. राहील ना ध्यानात. मन चांगलं ठेवा, कधी कफाचा रोग होणार नाही, श्वासाचा रोग होत नाही. आपला श्वास पिक्चर आहे ना, पाहून घ्या एकदा. श्वास आपल्याला लागला पाहिजे, आपला श्वास घेता आला पाहिजे. द्यावं आपलं श्वासावरच आहे सगळं. आणि म्हणून योगी लोक पहा तुम्ही किती प्राणायाम करतात. जनार्दन स्वामी 100 प्राणायाम करायचे तपश्चर्यामध्ये. 100 काय श्वास लागत असं. आणि म्हणून केवळ देवाचं नाव, कोणाचं मनात नाही. माऊलीचं पहा ना तुम्ही, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं. ज्ञानेश्वर माऊलीपासून तर खूप बरं आहे. ही जी संत मंडळी आहे जनार्दन स्वामीपर्यंत, सगळ्यांचं कल्याण व्हावं. मनात कुठल्या प्रकारचं कोणाचं नाही. दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील ते तिला हो, प्राणी जात. काय विचार द्यावं, असे विचार ठेवा द्यावं. आणि म्हणून असं इकडं लक्ष द्या. जे सोमवार प्रदोष व्रत करतात ताई अक्का, त्यांना काय फळ मिळतं. भरपूर मंडळी सांगत असेल ताई अक्कासाठी. सोमवार प्रदोष व्रत करत असेल तर आपल्या घरातलं दुःख जातं. दुःख गेलं पाहिजे ना, त्याच्यासाठी करा. काही खा, दिवसभर चारा, पण एकादशी करा. आता कसं असं आलं पहा. आणि म्हणून सोमवार व्रत आहे, प्रदोष आहे, हे केल्यामुळे दुःख जातं, दारिद्र्य जातं. ज्यांना दारिद्र्य आपलं जावं असं वाटत असेल त्यांनी सोमवार प्रदोष व्रत केलं पाहिजे. आणि आपल्याला यश मिळतं. जे प्रदोष आणि सोमवार व्रत करतात ना ताई अक्का, भगवान सोम म्हणजे चंद्र, तुम्हाला सांगितलं ना, ते काय देतात आपल्याला, यश देतात. आणि म्हणून कोणाला यश प्राप्त होत असेल ना, समजून घ्यायचं चंद्राची कृपा आहे. आणि म्हणून ते रोगमुक्त होतात. अशा पद्धतीनं भगवान चंद्राचं महत्त्व आहे. ज्यांचा सोमवारी जन्म, इकडं लक्ष द्या. आपण रविवारी जन्म पाहिला, आता सोमवारी ज्यांचा जन्म आहे ते चतुर असतात आणि मनानं प्रसन्न असतात. ज्यांचा सोमवारी जन्म आहे ते मनाने प्रसन्न असतात, कारण त्यांचं स्वामीच चंद्र आहे ना. मनाने प्रसन्न असते, ते कर्क राशीचे असतात, मनानं प्रसन्न असतात. त्यांना यश मिळतं, कीर्ती मिळतं, धैर्यवान असतात, शांतिप्रिय असतात, स्थिर बुद्धीचे असतात. आणि यांचं कार्य काय देवा हो, कृषी सेवा. जे कृषी सेवा करतात ना, ते सोमवारी जन्माला आलेले आहे. ज्यांचा सोमवारी जन्म, ते चांगल्यापैकी उत्कृष्ट शेती करतात. फार सुंदर उदाहरण आहे. आणि म्हणून व्यवसाय, यात्रा जे करतात ना, यात्रा भगवान त्यांचं सोमवारी जन्म आहे. यात्रा जे करतात त्यांचं असो. आता शेवट, चंद्र भगवंताचा शेवट. ते भगवान शंकराला चंद्र भगवान म्हणतात, हे भोलेनाथा, हे भोळा शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भगवान शंकरा, मी तुझा भक्त आहे. भगवान चंद्र या ग्रहाकडून एकच घ्यायचं. भगवान शंकराला सांगा, मी तुझी जगदंबा आहे. जे सोमवारी जन्माला येतात किंवा ज्यांचं चंद्र भगवानची काय महिमा आहे, तर चंद्र भगवान म्हणतात, का डोक्यावर बसले का कैलाशराना शिवचंद्र मोळी. चंद्र भगवान कुठे, का भगवान शंकराला काय म्हणतात, तू माझी मी तुमचं जगदंबा आहे आणि तुम्ही माझे शिव आहात. बस एवढंच चंद्र भगवंताचं आणि महिमा आहे. ज्यांच्या कुंडलिनी चंद्र जर नीच असेल, अशुभ असेल द्या हो, तर त्यांना मातृसुख अगदी आहे की नाही. लहानपणीच आई वारते, लहानपणीच
आई मरू नये, आईच्या देखत आपला मुलगा मरू नये, किती गोड द्या हो. हे सगळं का होतं तर भगवान चंद्र आपल्या कुंडलींमध्ये अशुभ आहे असं द्यावं आणि म्हणून बालपणीच आई जाते.